गणपती ज्या क्षणी मूर्ती आपल्या घरामध्ये येते ना, तर मला आता बोलताना सुद्धा माझ्या अंगावरती रोमांच उभे राहिले, की बाप्पा नुसता आपल्या घरामध्ये मूर्ती जरी आपण आणून ठेवली ना, तरी आपल्या घरातलं वातावरण एकदम चैतन्यमय होऊन जातं. तर त्याची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आपल्या घरामध्ये मांगल्य आलेलं आहे. साक्षात मंगलाची मूर्ती आपल्या घरामध्ये विराजमान आहे. त्या काळामध्ये आपण जास्तीत जास्त त्याच्या सान्निध्यात राहिलं पाहिजे. मग त्यांच्या सान्निध्यात राहण्याकरता काय असतं करायचं? कोणी छान पूजा करावी, कोणी त्याच्याकरता छान नैवेद्य बनवावा. त्याच्यामध्ये महिला मंडळी त्याच्यामध्ये अग्रेसर असतात, नैवेद्य करतात भक्तिभावाने, व घरातले पुरुष असतात चांगली पूजा करतात, कोणी त्याच्या भोवताली आरास करतात. ही सगळी गणपतीची भक्ती आहे बरं. दुसरी गोष्ट, जशी समर्थ रामदास स्वामींनी सांगितली आहे तशी आरती शुद्ध गणपतीची म्हणणं. आज काय झालेलं आहे की गणपतीच्या आरतीमध्ये आपण पाहिजे ते शब्द त्याच्यामध्ये लोक घालतात आणि मूळ जी आरती आहे ती राहते बाजूला आणि आपले पदरचे शब्द घालून आपण आरत्या म्हणतोय. स्तोत्रांमध्ये नारद मुनींनी केलेलं अत्यंत सुंदर स्तोत्र आहे, प्रणम्य शिरसा देवम गौरी पुत्रम विनायकम, आणि त्याच्यामध्ये 12 गणपतींचे नावं आलेले आहेत आणि 2 श्लोक त्याची शेवटची फलश्रुती आहे. मुदाकरात्त मोदकम. हे स्तोत्र आपल्या मुलांना शिकवा, गणपती समोर हे म्हणून घ्या. त्याचा लाभ काय मिळेल की अरोगताम, आमच्या घरातले सगळे रोग निघून जातील. अदोषताम, दोष निघून जातील. त्यानंतर सुसाहितीम, चांगला परिवार निर्माण होईल. सुपुत्रताम, संततीला चांगला मार्ग मिळेल. आणि यातलं काहीही जरी नको असेल तरी सुद्धा 8 सिद्धी गणपतीच्या कृपेने तुम्हाला प्राप्त होईल. इतकं सुंदर स्तोत्र आपल्याला दिलेलं आहे. यानी उपासना करा. आरती आहे, मंत्र आहे, अशा तऱ्हेने आपण उपासना करू शकतो.